ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृतिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्। नारायण नारायण। आजचे आख्यान हे विशेष आहे। समुद्र मंथनाच्या आख्यानात आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे मला शब्द शोधावे लागणार आहेत। श्री महादेवांना नीलकंठ का म्हटले जाते त्याची ही कथा, श्री पार्वती देवींनी शक्ती स्वरूप राहून काय दिव्य केले त्याची ही कथा, श्री विष्णूंनी कुर्मावतारात विषाच्या सागरात राहून सृष्टीच्या कल्याणासाठी ज्या तीव्र वेदना सहन केल्या त्याची ही कथा, श्री गणेशांना वंदन करून माता पित्यांचे आशीर्वाद घेऊन माझे आराध्य श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी देवी यांचे स्मरण करून मी आजच्या आख्यानाला प्रारंभ करतो। मुनिवर, हे काय? तुमच्या डोळ्यात अश्रू? क्षमा असावी देवा, परंतु आज माझे सर्व अंग कंपन पावत आहे। या कथेत आपण शिवस्वरूपात जे काही केले त्यावरून आपली या सृष्टीबद्दलची करुणा मला सद्गदित करते। मुनिवर, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला। आख्यान करताना तटस्थ राहा। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेला गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेला गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेला पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर? अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला।
केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?